भारताची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी. अरबी समुद्रात पाकिस्तानच्या युद्ध सरावाआधीच भारताची क्षेपणास्त्र चाचणी. INS सुरतकडून क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी. तृतीयपंथ यांची मंत्री गिरीश महाजनांनी घेतली भेट. आखाड्यातील किन्नरांसोबत मंत्री महाजन यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर केली चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या विरोधात भाजपा आक्रमक. पाकिस्तान नावाचे पोस्टर्स जाळून केला घटनेचा निषेध. अमरावतीमधील 11 पर्यटक श्रीनगरहून कटराच्या दिशेने रवाना. श्रीनगरवरून कटराच्या दिशेने खासगी वाहनानं रवाना करण्यात आले. प्रशासनाकडून कुठलीच व्यवस्था झाली नसल्याचा पर्यटकांचा आरोप. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर नक्षलवाद्यांसमोर खरं तर चकमक पाहायला मिळते. आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती. नांदेडमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. संघटनांनी एकत्र येत दहशतवाद्यांचा पुतळा जाळत केला निषेध व्यक्त. अमरावतीत पहलगाम येथील हल्ल्याचा वकील संघाकडून निषेध. दहशतवाद्यांना कडक शासन करा. अमरावतीतील जिल्हा वकील संघाची मागणी. पाकिस्तानचा अरबी समुद्रात गोळीबार सराव सुरू. लढाऊ जहाज क्षेपणास्त्र डागण्याचा करणार सराव. तर भारताने कारवाई करताच पाकिस्तान सतर्क. राज्यात जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्व परवानगी शिवाय कार्यालय सोडल्यास निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू. 2 नवीन अधिकाऱ्यांचा SITत केला समावेश. मेळघाटच्या मरियमपूर गावात तीव्र पाणी टंचाई. खड्डे खणून आदिवासी बांधव खरं तर आपली तहान भागवत आहेत. घोटभर पाण्यासाठी आदिवासींची फरफट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.